ते मी पूर्ण महाराष्ट्रासमोर टेबलाखालून न देता पूर्ण महाराष्ट्रासमोर त्या पंचायत समिती कार्यालयासमोर दिले. आम्ही आलो, पैशाची माळ होती, पैसे उधळले, गाडीत बसलो आणि निघून गेलो. नाही, हे आंदोलनाची स्टाईल नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनुयायांवर जर संविधानिक पद्धतीने आंदोलन उपोषण चालू आहे तर त्यांना संरक्षण देणं हे त्यांचं काम आहे. मात्र तसं न करता आई बहिणींचं अक्षरशः डोकं त्या ठिकाणी फोडण्यात आलं, त्यांच्या डोक्यात काठ्या मारण्यात आल्या. मी आता स्वतःला तर काही जाळून घेऊ शकत नाही, कारण मला लढायचं आहे समाजासाठी. सरकारचं डोकं ठिकाणावर यायला पाहिजे, गृहमंत्र्यांचं डोकं ठिकाणावर यायला पाहिजे. आणि रागादामातून मी तो निर्णय घेतला आणि काही सेकंदात ही गोष्ट घडली. दर्शको नमस्कार. दर्शको, राजमुद्राच्या समाजमुद्रा या विशेष सत्रामध्ये मी डॉक्टर सुजित येवलीकर आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. दर्शको, आपण नेहमीच दिग्गजांना आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित करत असतो आणि समाजातील वेगवेगळ्या विषयांवर आपण त्यांची सखोल अशी चर्चा करत असतो. तर आज आपल्या स्टुडिओमध्ये महाराष्ट्रामध्ये प्रचंड गाजलेलं आणि वादग्रस्त व्यक्तिमत्व स्टुडिओमध्ये आलेलं आहे आणि त्या व्यक्तिमत्वाशी आज आपण सरळ चर्चा करणार आहोत. चर्चेपूर्वी मी थोडक्यात त्यांचा आपल्याला परिचय करून देतो. अर्थातच परिचय करून देण्याची गरजसुद्धा नाही. आपल्याला माहीत आहे 4 महिन्याखाली फुलंब्री तालुक्यामध्ये 2 लाख रुपयाच्या नोटा फेकण्यात आल्या होत्या किंवा मग ते शेतकऱ्यांच्या विहिरीसाठी अधिकाऱ्यांनी जी काही लाच मागणी केली होती ती लाच देण्याचा कंटाळा आला आणि शेतकऱ्याच्या बाजूची त्यांची भूमिका मांडण्यासाठी कंटाळून एका सरपंचाने पैशाचा पाऊस पाडला होता. आणि हा पैशाचा पाऊस आपण सर्वांनी लाईव्ह पाहिला आणि खूप सारे व्ह्यूवर्स, करोडोमध्ये व्ह्यूवर्स त्याला मिळाले. महाराष्ट्रातच नाही, सगळ्या भारतामध्ये आणि भारताच्या बाहेर देखील हा मुद्दा गाजला. तर हाच मुद्दा ज्यांनी गाजवला तेच 24 वर्षाचा तरुण जो की पहिल्यांदाच सरपंच झाला आहे, तेच मंगेश साबळे आज आपल्या स्टुडिओमध्ये उपलब्ध झाले आहेत. तरी मी आपल्या सगळ्यांकडून मंगेश साबळे यांचं मी स्वागत करतो. सर नमस्कार. 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 तर सर, आत्ताच मी आपले इंट्रोडक्शनमध्ये सांगितलं की आपण 2 लाख रुपयाचा पाऊस पाडला होता आणि आपल्याला लाचेची मागणी करण्यात आली होती. गरीब शेतकऱ्यांकडून आपल्याला पैसे द्यायची इच्छा नव्हती. राजकारणातला आपला पहिलाच अनुभव होता आणि चिरीमिरी द्यायचं असतं, ॲडजस्ट करून घ्यायचं असतं, थंड करून खायचं असतं. हा प्रकार आपल्याला काही माहीत नव्हता. आणि मग 4च महिन्याचा अनुभव असलेल्या सरपंचाला काय अशी अवस्था झाली की त्यांना अशी टोकाची पाऊल उचलावं लागलं आणि अख्ख्या महाराष्ट्राला, पुरोगामी महाराष्ट्राला तोंडात बोट घालण्याची वेळ आपण आणली, यावर आपण थोडासा खुलासा करावा. ही माझी पहिलीच निवडणूक होती आणि या निवडणुकीमध्ये मी लोकांना आश्वासन दिलं होतं की मी तुमचे कामं पैसे न घेता करेल. मी कुठल्याही पद्धतीचे पैसे न घेता तुमच्या घरकुलाचं, विहिरीचं, गोठ्याचं काम करेल. आणि मग मी निवडून आलो. भरगच्च मतांनी लोकांनी मला निवडून दिलं. आणि जेव्हा ती काम करायची वेळ आली तेव्हा मला कुठंतरी असं लक्षात आलं की पैसे तर द्यावंच लागत आहे. पैसे दिल्याशिवाय काम होत नाही आहे. आणि म्हणून गावात ज्यांना गरज होती, जे मागं राहिलेले होते, त्यांच्या विहिरीचे घरकुलाच्या फायली मी भरून घेतल्या. ज्यावेळी विहिरीच्या फायली तिथं दाखल करण्यासाठी गेलो त्यावेळी असं लक्षात आलं की एवढी टक्केवारी या ठिकाणी द्यावी लागते. पण मी त्यांना विनंती केली की एवढी टक्केवारी आम्ही देऊ शकत नाही. 40,000 रुपये आमच्याकडे नाही आहे, एवढे आम्ही शेतकरी देऊ शकत नाही. गरीब शेतकरी आहे. कोणी मंगळसूत्र ठेवलेलं आहे, कोणी व्याजाने पैसे काढून दिलेले आहेत. आणि म्हणून 10,000 रुपये सगळ्यांचे जमा करून जवळपास 20 जणांचे 2 लाख रुपये आम्ही तिथं घेऊन गेलो. पण त्यांनी ते घेण्यास नकार दिला. आमची टक्केवारी ठरलेली आहे, 12% आम्ही घेणार, बाकीचे उर्वरित त्यामध्ये इंजिनियर वगैरे असतात, असं सांगून ते टाळण्यात आलं. आणि म्हणून ते जे 2 लाख रुपये मी शेतकऱ्यांकडनं जमा केले होते ते मी पूर्ण महाराष्ट्रासमोर टेबलाखालून न देता पूर्ण महाराष्ट्रासमोर त्या पंचायत समिती कार्यालयासमोर दिले. हा माझा पहिलाच अनुभव होता. बरं, मग ते जे पैसे होते ते बऱ्याच ठिकाणी उडताना दिसले, बाजूला पण गेले ते पैसे. नंतर त्या पैशाचं काय झालं? कारण की व्हिडिओ संपला आणि सगळ्या महाराष्ट्राला प्रश्न पडला की ते पैशाचं पुढं काय झालं? आम्ही आलो, पैशाची माळ होती, पैसे उधळले, गाडीत बसलो आणि निघून गेलो. 1 रुपया आम्ही सोबत नेला नाही. 4 दिवसानंतर चहावाले जीवन म्हणून माझे एक मित्र होते,
त्यांनी 17,000 रुपये तिथून जमा करून मला वापस आणून दिले. बाकीच्या पैशाचं काय झालं हा प्रश्न अजूनसुद्धा मला पडलेला आहे. बरं. तर आपलं हे जे एक स्टाईलमध्ये जे आंदोलन झालं, यामुळे आपण चर्चेत आलात आणि त्यानंतर काही महिन्यानंतर आता महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचा विषय चालू आहे आणि वेगवेगळ्या ठिकाणी मूक मोर्चे असतील, आंदोलनं असतील, निषेध मोर्चे असतील. जालन्यामध्ये जी काही घटना घडली, तेथील जरांगे पाटलांच्या आंदोलनावर हल्ला झाला. तिथे महिलांवर आणि लहान मुलांवर, वृद्धांवर अमानुष असा हल्ला पोलिसवाल्यांनी केला आणि बरेच लोक जखमीसुद्धा झाले. महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी माफी देखील मागितली आणि यानंतर एक असं पाहिलं की आपण आपली स्वतःची 25 लाख रुपयाची गाडी पण त्या दिवशी आपण पेटवून दिली. तर हे करताना काय आपली ही स्टाईल आहे आंदोलनाची का कुठे आपल्या मनामध्ये आक्रोश आला होता, यावर आपण थोडासा खुलासा करावा. नाही, हे आंदोलनाची स्टाईल नाही, हा निषेध करण्याची पद्धत होती. या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनुयायांवर संविधानिक पद्धतीने आंदोलन करत असताना सरकारची, गृहमंत्र्यांची, पोलीस प्रशासनाची जिम्मेदारी आहे. जर संविधानिक पद्धतीने आंदोलन उपोषण चालू आहे तर त्यांना संरक्षण देणं हे त्यांचं काम आहे. मात्र तसं न करता ते आंदोलन कसं मोडीत काढायचं, त्याला कसं चुरडायचं हा प्रयत्न करून त्यांच्यावर अमानुषपणे लाठीचार्ज त्या ठिकाणी करण्यात आला. आई बहिणींचं अक्षरशः डोकं त्या ठिकाणी फोडण्यात आलं, त्यांच्या डोक्यात काठ्या मारण्यात आल्या. आणि हा व्हिडिओ जेव्हा मी बघितला, माझ्या घरातच मी पाऊल ठेवणार होतो, दिवसभर बाहेर होतो आणि जेव्हा मी तो व्हिडिओ बघितला अक्षरशः मी घरातसुद्धा गेलो नाही. मी माझ्या सहकार्याला फोन केला आणि म्हटलं असा असा प्रकार झालेला आहे, आपल्याला काहीतरी करावं लागतं आहे. कारण आज जर त्यांना मारतायत तर हा खूप मोठा अन्याय आहे आपल्या समाजावर. आणि म्हणून मी गाडीतच बसलेलो होतो, त्यावेळेस घरात जाणार होतो उतरून. म्हटलं निषेध कसा व्यक्त करायचा, आता काय करू शकतो मी जास्तीत जास्त. मी आता स्वतःला तर काही जाळून घेऊ शकत नाही, कारण मला लढायचं आहे समाजासाठी. सरपंच म्हणून गावाने निवडून दिलेलं आहे. त्या गाडीत बसलेलो होतो, लक्षात आलं ही गाडीच आता पेटून टाकू निषेध म्हणून. सरकारचं डोकं ठिकाणावर यायला पाहिजे, गृहमंत्र्यांचं डोकं ठिकाणावर यायला पाहिजे आणि यानंतर असा अन्याय व्हायला नाही पाहिजे. त्यासाठी काहीतरी मोठं करावं लागेल आणि रागादामातून मी तो निर्णय घेतला आणि काही सेकंदात ही गोष्ट घडली. बरं. या गाडी जाळण्याच्या प्रकरणावरून एक गोष्ट झाली की बऱ्याच ठिकाणी मराठा समाजाला ट्रोल करण्यात आलं. उदाहरणार्थ आपण गाडी जाळतानाचा व्हिडिओला घेऊन खाली पोस्ट टाकण्यात आली की जे लोक 25 लाख रुपयाची गाडी जाळत आहेत ते लोक आज आरक्षण मागत आहेत. तर यावर आपलं काय मत आहे? माझं असं मत आहे, ज्या लोकांनी रक्त सांडलं, ज्या लोकांनी स्वतःच्या आई बहिणींचा विचार न करता, ज्या लोकांनी स्वतःचा परिवाराचा विचार न करता या स्वराज्यासाठी स्वतःचा हात तोडला, स्वराज्यासाठी स्वतःचा पाय तुटू दिला, स्वराज्यासाठी स्वतःची गर्दन तुटू दिली, एवढंच काय तर छत्रपती संभाजी महाराजांनी 40 दिवस आपदा सहन केल्या. त्यासमोर माझी गाडी काय? माझा जीव जरी गेला तर मी त्यांच्या पंक्तीत बसण्याचा सुद्धा लायकीचं नाही. जे स्वराज्य त्यांनी रक्ताने मातीला ओलं करून मिळवलं आहे, त्या स्वराज्यात पुन्हा याच आई बहिणीचं रक्त जर का पडत असेल तर आम्ही मराठी शांत कसं बसणार? आम्ही शंड नाही होत ना. आणि म्हणून हे रक्त कुठंतरी सळसळलं आणि या रक्ताचा या रागात रूपांतर झालं. जर का मी गाडी पेटवली नसती तर दुसरं काही केलं असतं. कारण हा निषेध आम्हाला या ठिकाणी व्यक्त करायचा होता. एक अत्यंत भयंकर ही गोष्ट होती आणि कधीही मराठ्यांचं रक्त या मातीत सांडलेलं नाही आहे. ज्यावेळेस युद्ध व्हायचे त्यानंतर पहिल्यांदा हे रक्त अनाजीपंत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मातीत ते सांडलेलं आहे, असं मी या ठिकाणी नमूद करेल. बरं. आता मराठा आरक्षणाचा मुद्दा खूप गाजतोय आणि त्याच्यावर सरकारने वटहुकूम देखील काढलेला आहे, छोटासा GR. परत जरांगे पाटलांचं असं म्हणणं आहे की GR जोपर्यंत दुरुस्त होऊन येत नाही, महिनाभर मी परत आंदोलन तसंच कंटिन्यू ठेवणार आहे. तर आपण एक सरपंच म्हणून, एक मराठा समाजाचे प्रतिनिधी म्हणून, वैयक्तिक महाराष्ट्राचे नागरिक या नात्याने आपली मराठा आरक्षणावर काय भूमिका आहे? मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेला आमचं पूर्णपणे समर्थन आहे. शासनाला 40 वर्ष दिले, 40 वर्षात ते मराठ्यांना आरक्षण देऊ शकले नाहीत. अजून 1 महिना त्यांनी वेळ दिलेला आहे. 1 महिन्यामध्ये पुढच्या 12 तारखेला मोठी सभा मनोज जरांगे पाटील घेणार आहेत. 1 महिना साखळी पद्धतीनं ते आंदोलन तसंच सुरू राहणार आहेत. आंदोलन मोडणार नाही आहे, आंदोलनाच्या जागेवरून ते हटणार सुद्धा नाही आहेत. जर का काही निर्णय आला, काही तिकडे ठराव आला, काही पाहणीमध्ये पंचामध्ये निर्णय आला, 12व्या दिवशी पुढच्या तारखेला 31व्या दिवशी जर का हातात कुंभी प्रमाणपत्राचा सरसकट निर्णय दिला नाही, मराठा आरक्षणाचा निर्णय दिला नाही तर ते आंदोलन पूर्ववत करण्यात येईल व या मागणीला, या निर्णयाला आम्ही पूर्णपणे पाठिंबा करतो. बरं. तर आता वैयक्तिक एक
सरपंच म्हणून किंवा नागरिक म्हणून मराठा आरक्षण कोणत्या पद्धतीने लोकांना मिळेल? कारण की अनेक थेरीज महाराष्ट्रात सध्या आहेत. काही जणांचं म्हणणं आहे की बाबा राज्य शासनाने द्यावं, काही जणांचं म्हणणं आहे की इम्पेरिकल डाटाच मिळत नाही म्हणून आरक्षण भेटत नाही, काही जण म्हणत आहे ओबीसीमधून मिळालं पाहिजे, काही जण म्हणत आहे की बाबा आरक्षणाची टक्केवारी वाढवा, काही जण म्हणत आहे की 52%मध्येच ओबीसीमधून द्या. बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की आम्हाला 96 कोळी मराठा ॲज इट इज ठेवा, परंतु कुणबी शब्द लावू नका, परंतु आरक्षण द्या. आपलं काय मत आहे? यात प्राथमिक मागणी आमची अशीच आहे की पूर्ण महाराष्ट्रातील मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं व जे 50% आरक्षण आहे ओबीसीतूनच मराठ्यांना आरक्षण देण्यात यावं, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट जी आहे की केंद्राकडनं आरक्षणाची मर्यादा वाढवल्या जाऊ शकते. यावर हे आमदार खासदारांचं अपयश आहे. त्यांनी खासदारांनी सांगायला पाहिजे केंद्रात, मराठा समाज एवढा आज इकडं जाळपोळ करतो आहे, उपोषण करतो आहे, मराठ्यांचे तरणे बांड पोरं आज या ठिकाणी 8-8 दिवस 15-15 दिवस उपाशी राहत आहे. जे मराठे आज सुखी आनंदात राहायला पाहिजे होते ते मराठे आज उपाशी झोपत आहेत. आणि हे आमदार खासदार मराठा समाजाच्या जीवावर निवडून येऊन तिकडे AC च्या रूममध्ये मजा मारत आहेत. त्यांनी केंद्राला सांगायला पाहिजे ठणकावून, जर का मराठा समाजाला आरक्षण मिळणार नसेल तर आपल्याला या मराठा समाजाकडून मतदान मिळणार नाही. हे नेते असं न करता काही ठराविक समाजाला घाबरून मूग गिळून गप्प आहेत. खरं तर हे अपयश मराठा नेत्यांचंच आहे, मराठा आमदार खासदारांचंच आहे असं मी या ठिकाणी म्हणेल. आपल्या शैलीतच साबळे सरपंच 24 वर्षाचा तरुण आपल्याला उत्तरं देत आहेत. ही चर्चा अशीच चालू राहणार आहे. पुढील प्रश्न सर मी घेऊन आलो आपल्यासाठी की आपण सरपंच आहात आणि भ्रष्टाचाराला आपण विरोध केला, तर त्या विरोधानंतरची जी परिस्थिती आहे, सरपंच म्हणून मागच्या 3 महिन्यामध्ये कारभारामध्ये काय सुधारणा झाली, थोडक्यात आम्हाला सांगा. मला सांगायला आवडेल की कुठेही 1 रुपया न देता मी काम करतो. छान. कुठल्याही अधिकाऱ्याला 1 रुपया द्यायचं मी काम ठेवत नाही. जे काम मला मी सरपंच म्हणून काम करत असताना मला असं वाटतंय, आता ही अतिशोक्ती होईल पण मी जसं असं वाटतं मी आमदार आहे. पूर्ण महाराष्ट्रातून मला फोन येतात, पूर्ण महाराष्ट्रातून पूर्ण संभाजीनगर जिल्ह्यातून मला फोन येतात, गोरगरिबांचे शेतकऱ्यांचे फोन येतात आणि त्यांचा प्रश्न फोन लावल्याबरोबर हा मार्गी लागतो, याचा मला कुठेतरी अभिमान आहे. आणि पूर्ण सरपंचांना माझी विनंती आहे, तुम्ही कणखर बाणा होऊन जर का काम केलं, कणखरपणे जर काम करण्याची तुमची भावना असेल तर कुठेही 1 रुपया द्यायचं तुम्हाला काम पडणार नाही. स्वाभिमानाने तुम्ही अधिकाऱ्यांकडनं काम करून घेऊ शकतात. ते आपले नौकर आहेत. आपण आपल्या टॅक्समधून जे फवारणीचं औषध आपण आपल्या शेतावर मारतो ते 10 रुपयाचं डब्बं आपल्याला 150 रुपयात आपण विकत घेतो, कारण त्याच्यावर 140 रुपये हा टॅक्स लावलेला असतो. ते टॅक्स शासन आपल्याकडनं घेतं. 30 रुपयाचं जे पेट्रोल शासन आयात करतं ते 130 रुपयाला शासन आपल्याला देतं, 110 रुपयाला शासन आपल्याला देतं, कारण याच्यावर आपण टॅक्स भरतो आणि या टॅक्सच्या माध्यमातून त्या अधिकाऱ्यांची पगार होते. आणि म्हणून आपल्या पैशातून आपल्या करातून त्यांचं पगार होतं. ते आपले नौकर आहेत. त्यांना कुठेही न घाबरता, त्यांच्या लॉबीला न जुमानता आपण शासनाचे GR बघून प्रामाणिकपणे काम करायला पाहिजे. बरं, आता जे आपल्याकडे पाहून आदर्शवक नवीन तरुण जे आहेत, राजकारणाकडे येण्यासाठी धजावत नाहीत किंवा येत नाहीत. त्यांना माहीत आहे की बाबा आमच्या काळामध्ये गावामध्ये जुनी पिढी आहे, कोणीतरी मोठे नेते आहेत, मग त्यांचा मुलगा सरपंच होतो किंवा त्याचा जावई सरपंच होतो, हळूहळू ही परंपरा चालत आलेली आहे. तर आपल्याला अशी कौटुंबिक काही पार्श्वभूमी आहे का? माझ्या कुटुंबामध्ये कोणी ग्रामपंचायत सदस्य नव्हतं. माझे वडील शेतकरी म्हणून होते आणि मी सुद्धा पुण्याला MPSC UPSCचा अभ्यास करत होतो. पण माझ्या वडिलांसोबत असं काही घडलं, त्यांचं सर्जरी मला करावं लागलं आणि त्या सर्जरीसाठी शासन काहीतरी निधी देतं असं मला माहीत झालं आणि त्या निधीच्या फॉलोअप घेण्यामध्ये मला या गोष्टी लक्षात आल्या. प्रशासन कशाप्रमाणे गोरगरिबांची अवहेलना करतं हे मला निदर्शनात आलं आणि त्या आंदोलनातूनच मी यावर मार्ग काढत गेलो. आणि म्हणून ते मला सवय लागली म्हणण्यापेक्षा माझ्या लक्षात आलं की तर दणका दिल्याशिवाय हे काम करत नाही आणि त्या पद्धतीने आम्ही वेळोवेळी गरज पडेल तेव्हा दणका देत आलो आणि आमची कामंही व्यवस्थित होत आहेत. कुठलीही राजकीय पार्श्वभूमी यांच्या कुटुंबाला नाही असं साबळे साहेबांचं म्हणणं आहे. मग साबळे साहेब, एक नवीन प्रश्न तयार होतो की तरुण मुलं खूप शिकतात, मी बेरोजगार आहे म्हणतात, MPSC UPSC करतात, बऱ्याच वेळा त्यांना यश येतं आणि काही प्रमाणात अपयश देखील येतं. तर अशा लोकांसाठी राजकारण हा पर्याय कसा आहे? आणि तरुणांनी राजकारणामध्ये आलं तर आपल्यासारखं, जसं आपण एक गाव स्वच्छ केलं तर उर्वरित महाराष्ट्रात असंख्य लाख खेडी आहेत, अनेक तालुके आहेत,
मग या तालुक्यांमध्ये कचरा साफ करता येईल का? तर नवीन मुलांना आपण काय मार्गदर्शन सांगाल? नक्कीच, नक्कीच. राजकीय क्षेत्राची, राजकीय नेत्याची जी कार्यक्षमता आहे, ती अद्भुत अशी आहे. जो एखादा राजकीय नेता, राजकीय पुढारी, राजकारणात आलेला युवक करू शकतो, तो ग्रामसेवक करू शकत नाही. ग्रामसेवक साहेब हे गावापुरते मर्यादित असतात. तलाठी हे 8 गावांपुरते मर्यादित असतात. तहसीलदार हे तालुक्यापुरते मर्यादित असतात. कलेक्टर, IPS, IAS अधिकारी हे जिल्ह्यापुरते मर्यादित असतात. पण एखादा सरपंच जर क्षमतेपेक्षा चांगलं काम करत असेल, चांगलं कर्तृत्व दाखवत असेल, तर तो महाराष्ट्रात सुद्धा काम करू शकतो. याचं जिवंत उदाहरण आपण बघू शकता. भास्कर पेरे पाटील असतील किंवा मग आपण बघू शकता असे बरेच उदाहरणं समाजामध्ये आहेत. म्हणून राजकीय क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात तरुणांनी यावं ही माझी विनंती आहे. जर का भविष्य बदलायचं असेल, जर का देश बदलायचं असेल, महाराष्ट्र बदलायचं असेल आणि ही परिस्थिती बदलायची असेल, भ्रष्टाचारीने वेढा घातलेली ही व्यवस्था बदलायची असेल, तर सुशिक्षित तरुणांनी जास्तीत जास्त प्रमाणात राजकारणात येणे अत्यंत गरजेचं आहे. या ठिकाणी नमूद करतो. बरं, राजकारणावर आपण बोलत असताना एक नवीन प्रश्न तयार होतो की सध्याचे जे सरकार आहे, 3 चाकी सरकार, त्याच्यामध्ये अजितदादा पवार आहेत, एकनाथ शिंदे आहेत आणि देवेंद्रजी फडणवीस आहेत. तर काय वाटतं आपल्याला, सगळे विकास पुरुष एकत्र आलेत का सगळे भ्रष्टाचारी एकत्र आलेत? यावर बोलण्या इतपत मी शहाणा नाही आहे, पण मला असं दिसतं की कोणीही विकास करत नाही आहे या ठिकाणी. आज शेतकऱ्यांना जे आश्वासन दिले होते तेही पूर्ण होताना दिसत नाही. शेतकरी निराश आहे. शेतकऱ्यांना 2-3 वेळेस कर्जमाफी झाली. सगळ्या पक्षांनी एकत्र येऊन सगळ्या पक्षांनी सत्ता भोगून बघितली, पण शेतकऱ्यांना जे पाहिजे होतं ते मिळालं नाही. शेतकरी संतुष्ट या ठिकाणी झालेला नाही. काल परवा देखील मोठमोठ्या आवाजात सांगण्यात आलं की 1 रुपयात पीक विमा आम्ही या ठिकाणी काढलेला आहे. मात्र पाऊस न पडल्यामुळे शेतीतील मालं करपली आणि तरीसुद्धा देखील त्या विमा कंपनीने धडाधड मेसेज टाकायला सुरुवात केली की बा तुमचा पीक विमा फेटाळण्यात आलेला आहे पाऊस पडल्यामुळे. आणि म्हणून शासनाचं या गोष्टीकडे कुठेच लक्ष नाही आहे. फोडाफोडीचं राजकारण, आमदार किती फोडायचे, तुमची सत्ता कशी आणायची, गुवाहाटीला कसं जायचं, हा सगळा प्रकार चालू आहे. आणि मला या ठिकाणी सांगायला आवडेल, जनतेने या ठिकाणी हुशार व्हायला पाहिजे. आपण आपल्या पंचायत समिती सदस्याला, जिल्हा परिषद सदस्याला, आपल्या आमदाराला कान धरून कामाला लावायला पाहिजे. कारण आपण त्याला निवडून दिलेला आहे आणि आपला तो अधिकार आहे, त्यांचं ते कर्तव्य काम करायचं. यात जनताच कुठेतरी मागे आहे, जनताच कुठेतरी प्रश्न विचारण्यात असक्षम आहे, म्हणून या सगळ्या गोष्टी होत आहेत असं मला वाटतंय. बरं, आता पक्षांतर बंदी कायदासुद्धा आलेला आहे, परंतु कुठेतरी कायद्याचं एक तोडमोड करून पळवाट काढून जे काय पळवापळवी चालू आहे, ही पळवापळवी आपण आताच बोललात तर शिवसेना फुटली, उद्धव ठाकरे एकटे पडले, काही आमदार सुटून गेले आणि आता आमची शिवसेना खरी शिवसेना म्हणताय. चला, बाळासाहेब ठाकरे हयात नाहीत, मात्र शरद पवार इकडे हयातीत असताना शरद पवारांच्या हयातीत त्यांचा फोटो लावून एक टीम म्हणते की खरा राष्ट्रवादी पक्ष आमचाच आहे. तर ह्या पळवापळवीवर आपलं काय मत आहे? खरं तर या ठिकाणी मी एकच सांगेल, केंद्रात एक सत्ता आहे, तीच सत्ता राज्यात कशी आणता येईल या ठिकाणी केंद्र काम करते. आणि त्यासाठी मग कुठल्याही पद्धतीचा वापर करायचा असेल तर ते बिनधास्तपणे करत आहेत. मग ते आपल्याला शासनाच्या यंत्रणा माहिती आहे कशा पद्धतीनं नेते मध्ये जात आहेत. आता ते मध्ये का जात आहेत? त्यांनी भ्रष्टाचार केला नाही असं मी म्हणत नाही. त्यांनी भ्रष्टाचार केला आहे, तो बाहेर निघायलाही पाहिजे. पण बाहेर निघाल्यानंतर त्यांना तुरुंगात टाकल्यानंतर ते जर का आपल्या पक्षात यायला तयार असतील, ते जर का सत्ताधारी पक्षात यायला तयार असतील, तर तो भ्रष्टाचार नाहीसा होतो. हे कुठंतरी पचनी पडत नाही. हे कुठंतरी जनतेने, तरुणांनी लक्षात घेतलं पाहिजे. जोपर्यंत सुशिक्षित तरुण राजकारणात येणार नाही, धाडसी कर्तृत्वान तरुण राजकारणात येणार नाही, तोपर्यंत ही घाण बाहेर निघणार नाही. म्हणून मी परत एकदा सर्व तरुण मित्रांना आव्हान करतो, ग्रामपंचायतपासून सुरुवात करा, पंचायत समितीपासून सुरुवात करा, होईल तशी सुरुवात करा. पण भारत देशाला, महाराष्ट्राला सुशिक्षित तरुणांची याच वेळेस खूप जास्त गरज आहे. त्यांनी हा विषय गांभीर्याने घेणं खूप गरजेचं आहे. बरं, कोरोनामध्ये अर्थव्यवस्था ठप्प झाली होती. भारताचा GDP 3 पर्यंत खाली पडला होता, जो की ऐतिहासिक पडलेला आहे मागच्या 150 वर्षामध्ये. तर हा 3% GDP होता, तो फक्त शेतीमुळे होता. म्हणजे आपण असं म्हणू की सगळ्यांनी मारलं आणि फक्त शेतीने तारलं. तर मग शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये केंद्र किंवा राज्य सरकार सिरियस दिसते का, किंवा त्यांना काही शेतकऱ्यांचं भलं करायचं आहे का? एक शेतकरी म्हणून आपल्याला काय वाटतं? एक शेतकरी म्हणून मी तर हेच म्हणेन की शेतकऱ्यावर नेहमी अन्याय होताना दिसतोय.
कुठेही शासनाची जी योजना आहे ती डायरेक्टली शेतकऱ्यांपर्यंत येत नाही. आजही जर का ऑनलाईन झालं असेल तर ते पैसे येण्यासाठी शेतकऱ्यांना तहसीलमध्ये चकरा माराव्या लागतात, तहसीलमध्ये पैसे द्यावे लागतात. मग ते टेबलाखालून असो किंवा दलालाच्या माध्यमातून असो. आणि बरा झाला विषय निघाला, समाजात असे दलाल तयार झालेले आहेत. अधिकाऱ्यांपेक्षा हे दलाल खूप समाजाला हानिकारक आहे. शेतकऱ्यांना ते खूप खात आहेत. ते शेतकऱ्यांच्या खिशातून पैसा काढतात आणि अधिकाऱ्यांच्या खिशात नेऊन घालतात. हे खूप दुर्दैवी आहे आणि शेतकऱ्यांवर अन्याय यामुळे होत असतो. म्हणून शेतकऱ्यांनी, शेतकऱ्यांच्या पोरांनी कुठल्याही पक्षाचा झेंडा हातात घेण्यापेक्षा शेतकरी मायबापाचा झेंडा हातात घेऊन शासनाने प्रत्येक विषयावर, प्रत्येक योजनेवर काढलेला जीवार व्यवस्थित अभ्यास करून वाचून आपण स्वतः त्या टेबलपर्यंत, त्या अधिकाऱ्यांपर्यंत कसं जाल आणि हात जोडून न्याय मिळत नसेल तर कानफटात वाजून न्याय कसा मिळेल हे या प्रत्येक तरुणांनी या ठिकाणी करायला पाहिजे. तसा देश सुधारणार नाही, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, शेतकऱ्यांचा विषय. शेतकऱ्यांचं कधीही पेरलेलं उगवलेलं पिकतं, पिकलेलं कापून बाजारात विकतं की नाही हे नक्की नसतं. हे सगळं निसर्गावर डिपेंड असतं. निसर्ग साथ देतं की नाही देतं हे शेतकऱ्याला माहीत नसतं. मात्र अशात निसर्गाने साथ नाही दिली म्हणून मायबाप सरकारने साथ द्यायला पाहिजे, मायबाप प्रशासनाने साथ द्यायला पाहिजे. पण प्रशासन, सरकार अजून तरी शेतकऱ्यांना साथ देताना दिसत नाही आहे. बरं. सरकार आणि प्रशासन शेतकऱ्यांना साथ देताना दिसत नाही असं म्हणणं आहे. दुसरी एक साथीचा प्रश्न चालला आहे की मराठा आरक्षण जे चालू आहे, वेगवेगळे मोर्चे झाले 4-5 वर्षाखाली, पण खूप मोठे 58 मोर्चे मराठा समाजाने काढले. कुठे ना कुठे लाक्षणिक आंदोलन असतं, उपोषण असतं. योगेश केदारांचा पण मोर्चा चालू आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये दत्ता पाटील हाडसणीकरांचा मोर्चा चालू आहे. आत्ताही आज रोजी नांदेडमध्ये 10 ठिकाणी 15 ठिकाणी मोर्चे चालू आहेत. राजमुद्राची टीम काल जाऊन देखील तिथे आलेली आहे. तर विषय हा आहे की मराठ्यांच्या प्रश्नाबाबतीत केंद्र किंवा राज्य सरकार गंभीर आहे का? आपल्याला काय वाटतं? मी याचं उत्तर आपल्याला दिलेलं आहे. केंद्र किंवा राज्य शासन मुळीच या प्रश्नाबाबत गंभीर नाही. ते त्या ठिकाणी प्रकार घडला, लाठीचार्ज झाली, नाहीतर तिकडं जाऊन सुद्धा कोणी बघितलं नसतं. आजच सकाळी मी संभाजीनगरच्या घाटीमध्ये जाऊन आलो. तिथं दाम्पत्य एक उपोषणाला बसलेलं आहे. सरपंच पत्नी दोघंही उपोषणाला बसलेले आहे. 7वा दिवस त्यांचा होता. अक्षरशः उलट्या त्यांना होत्यात, मात्र त्यांच्याकडं कोणीही अधिकारी, कोणीही नेता फिरकलेला नाही आहे. ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून मराठा समाजांनी आता संघटित होणं खूप गरजेचं आहे. ज्याप्रमाणे इतर समाज संघटित होतात, एकत्र येतात आणि लढा देतात, त्याप्रमाणे मराठा समाजाने संघटित होणं खूप गरजेचं आहे. मराठ्यांचे नेते खूप वेगवेगळे झालेले आहेत, हे समाजाने ओळखलं पाहिजे. जोपर्यंत मराठा समाज संघटित होत नाही, जोपर्यंत मराठा तरुण प्रत्येक आमदाराला, प्रत्येक खासदाराला प्रश्न विचारत नाही, त्यांच्या सभा उधळून लावत नाही, तोपर्यंत मराठ्यांना हे सिरियसली घेणार नाहीत. आणि आता सुरुवात कुठेतरी झालेली आहे. आपण नांदेडचा विषय सांगताय, संभाजीनगरमध्ये, जालन्यामध्ये बऱ्याच ठिकाणी उपोषणं सुरू आहेत, बऱ्याच ठिकाणी तरुण समोर येत आहेत. ही चांगली बाब आहे. नेत्यांना कुठेतरी मागे सरून स्वतः तरुण हे मोर्चे हातात घेत आहेत आणि बंद दाराआड चर्चा करणारे समूह आपण बघितले. पण आता मीडियासमोर, समोरासमोर 1 to 1 करताना आपण तरुण बघतोय आणि ही समाजासाठी चांगली बातमी आहे. पण मराठा समाजाच्या नेत्यांना अद्दल घडवल्याशिवाय हे आपल्याला सिरियस घेणार नाही, हे मात्र तितकं सत्य आहे. मराठा समाजातील नेत्यांना अद्दल घडवल्याशिवाय आता आम्ही शांत बसणार नाही असं साबळे साहेबांचं म्हणणं आहे. एक वैयक्तिक मी प्रश्न आपल्याला विचारतो, कौटुंबिक प्रश्न, की आपल्या कौटुंबिक पार्श्वभूमी काय आहे आणि आपल्या घरात किती सदस्य आहेत, आपण सांगावं. सध्या तरी आई आणि मीच असतो. वडील जाऊन 2 वर्ष, जवळपास 2.5 वर्ष झालेत. वडिलांचं लिव्हर खराब झालं होतं. लिव्हर ट्रान्सप्लांटची सर्जरीसुद्धा आम्ही केली होती, पण ती सक्सेस झाली नाही आणि सध्या आई आणि मीच असतो. आईलाही नेहमी भीती असते की मी काय करत असतो. अक्षरशः तुम्हाला खोटं वाटेल, मी आंदोलन करत असतो, गाडी पेटवली, पैसे उधळले, पोलीस सारखे घरी येत असतात. आजसुद्धा जेव्हा मला घराच्या बाहेर पडायचं तर आईच्या डोक्यावर हात ठेवून सांगावं लागलं की मी आंदोलन करणार नाही. कारण मी जेव्हा घराच्या बाहेर पाऊल ठेवतो, आईच्या डोळ्यातून अश्रू सुरू होतात की बाबा आता हा काय करतो. म्हणजे आईला आधार दुसरा नाही आहे. तरीसुद्धा माझ्यावर जी वेळ आली ती दुसरं कोणावर येऊ नये, त्यासाठी कुठेही तालुक्यातून, जिल्ह्यातून, महाराष्ट्रातून कुठेही फोन आला, काहीही मागचा पुढचा विचार न करता आम्ही त्या ठिकाणी जातो. आता मुस्लिम समुदायाचा विषय होता, त्यावेळेस झाडाला कपडे बांधून, अंगाला काळं फासून आदिवासीचं आंदोलन आम्ही त्या ठिकाणी केलं होतं. किंवा दलित समुदायाचा विषय असेल, नवबौद्ध
समाजाचा विषय असेल त्यावेळेसही आम्ही नेहमी तत्पर असतो. म्हणून आईला चिंता असते की बाबा कधी काय करेल सांगता येत नाही. म्हणून अक्षरशः आईची काळजी घ्यावी लागते, दुसरं कोणी नाही आहे. तर वडील तर नाही आहे, आई आणि मीच असतो. आता एक राजकीय प्रश्न घेऊन आलोय. आपण आज सरपंच आहात, अवघ्या 24व्या वर्षी सरपंच झालात. आणि भविष्यामध्ये जर आपल्याला संधी मिळाली विधिमंडळामध्ये प्रतिनिधित्व करण्याची, तर कोणत्या पक्षाची विचारधारा आपल्याला आवडते किंवा कुठली आयडिओलॉजी आपण फॉलो करता? प्रथमतः सरपंच म्हणून या महाराष्ट्रानं, मराठवाड्यानं, माझ्या गावानं, माझ्या जिल्ह्यानं मला एवढं प्रेम दिलेलं आहे की सरपंच हे जे पद आहे ते या ठिकाणी सर्व काही या ठिकाणी मला वाटतं. आणि म्हणून आमदार वगैरे होण्याची माझी काही सध्या तरी इच्छा नाही आहे. सरपंच म्हणूनच मी कसं चांगलं काम माझ्या हातून होईल, ज्या अपेक्षा माझ्या गावकऱ्यांच्या आहे, गोरगरिबांच्या आहे, त्या माझ्याकडनं कशा पूर्ण होईल हेच मी यावर जास्त फोकस करेल. आणि पक्षाचा राहिला विषय, मी जेव्हा काम करायला सुरुवात केली होती, सन्माननीय नामदार बच्चू कडू यांच्याकडे बघून मी काम करायला सुरुवात केली होती. त्यांची आंदोलन करण्याची स्टाईल, गरिबांसाठी जी तळमळ त्यांची आहे ती बघून मी सुरुवात केली होती. पुढे काही राजकीय निर्णय झाले तो वेगळा भाग आहे, मात्र आदर्श प्रेरणा तर मी सुरुवातीतूनच माझी झाली होती. बरं, आता आपण 24 वर्षाचे आहात, सरपंच आहात, तर आपण अविवाहित देखील आहात, तर याचा काही आपण विचार केला आहे का? नाही, सध्या तरी नाही आणि सध्या विचार करण्याचा विचारही नाही. अजून मला समाजासाठी बरंच काही करायचं आहे. हे जे काम मी हातात घेतलं आहे, एक प्रेरणा म्हणून माझे गावकरी तरी, माझे मित्रमंडळी माझ्याकडे बघता आहेत आणि कुठंतरी मी त्या गोष्टीवर सत्यता ठेवायचा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे. आणि म्हणून समाजासाठी अगोदर काहीतरी करणं हे माझं प्रथम कर्तव्य आहे आणि ते अगोदर करण्याचा माझा विचार आहे. मेट्रो सिटी आहे, दिल्ली, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबादपर्यंत तरुणाई ड्रग्सच्या, व्यसनाच्या ॲडिक्टमध्ये, विळख्यामध्ये अडकलेली दिसते आणि त्यांना बाहेर काढणं पण फार कठीण आहे. माझे बरेच मित्रमंडळी मानसोपचार तज्ज्ञ आहे, व्यसनमुक्ती केंद्रही चालवतात. आम्ही पाहतो की 18 ते 22 मधले खूप जास्त तरुण तिथे येतात आणि खूप कमी पाल्य आहेत. एखाद्या पालकाला 2च्या वर मुलंसुद्धा नाहीत आणि त्या 2 मुलांमध्ये हे पालक अडकलेले आहेत की माझा मुलगा आता वाया गेला. तर आपण यंग आहात, निर्व्यसनी पण आहात, तर आपल्या स्टुडिओच्या माध्यमातून आपण तरुणाईला काय सांगसाल? या ठिकाणी खूप महत्त्वाचा प्रश्न आपण विचारलेला आहे. व्यसन ही खूप मोठी समस्या आहे. मी तर काही संदेश देण्याजोगा काही मोठा महात्मा या ठिकाणी नाही आहे, पण एकच सांगतो, व्यसन करायचं तर समाजसेवेचं करा, व्यसन करायचं तर देशसेवेचं करा, व्यसन करायचं तर आपल्या आईवडिलांच्या, शेतकऱ्यांच्या सेवेचं करा. मित्र हो, आपण 10,000 वर्ष जगणार नाही आहोत. आपलं आयुष्य हे 50, 60, 70 वर्षाचं आहे आणि या 70 वर्षामध्ये आपण जे काही करणार आहोत ते पुढची पिढी आपल्याला हजारो पिढ्या आपलं कर्तृत्व लक्षात ठेवणार आहे. म्हणून आपण काय करतो आहे हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणून व्यसन न करता आपल्या आईवडिलांना जीव लावावा, आपली प्रगती करावी आणि मग कमी अधिक प्रमाणात त्या गोष्टी नंतरच्या असतात, पण पूर्णतः व्यसनाच्या बळी जाणे हे चुकीचं आहे. या ठिकाणी एवढंच सांगेल. आहे तर दर्शक हो, हे होते मंगेश साबळे, जे की गेवराई गावचे सरपंच आहेत आणि त्यांनी 2 मोठी वेगवेगळी आंदोलने केली. पहिल्या आंदोलनामध्ये त्यांनी पैशाचा पाऊस पडला होता आणि दुसऱ्या आंदोलनामध्ये त्यांनी कार पेटवून दिली. अर्थातच दोन्हीमध्ये वेगवेगळ्या भावनिक विषय होते आणि त्यावरही त्यांनी सखोल असा खुलासा केला आहे. राळेगण सिद्धी हे गाव पारनेर तालुका अहमदनगरमध्ये गाजलं होतं आदर्श गाव म्हणून. त्यानंतर तिथलेच एक हिवरा बाजार म्हणून पण गाव पोपटराव पवारांचं गाजलं होतं. पोपटराव पवारांना त्या काळात राष्ट्रपती पुरस्कार देखील मिळाला होता. त्यानंतर भास्करराव पेरे पाटलाचं पण गाव गाजलं. ह्या सगळ्यांनी गाजवल्यानंतर 2023मध्ये आपल्याला एक 24 वर्षाचा तरुणाबाळ मुलगा सरपंचकी चांगली करताना दिसतोय आणि ते पण भ्रष्टाचार विरहित. तर मित्र हो, सरपंच साहेबाचं असं म्हणणं आहे की कुठलंही काम करताना भ्रष्टाचाराला आपण आळा घालू शकतो, नवीन पिढी निर्माण करू शकतो आणि नवचैतन्याने आपण काम करू शकतो. नवीन तरुणांनी देखील राजकारणामध्ये यावं, त्यांनाही स्कोप आहे असंही त्यांचं म्हणणं आहे. मराठा आरक्षणावरही त्यांनी आपल्याला सखोल अशी माहिती दिली, काय करता आलं पाहिजे, काय झालं पाहिजे आणि त्यांच्या आंदोलनाची जी शैली आहे त्या मुद्द्यावरही त्यांनी त्यांचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. अशा प्रकारे आपण त्यांच्याशी अतिशय चांगल्या प्रकारे चर्चा केली. सर, आपण स्टुडिओमध्ये आलात, आम्हाला वेळ दिलात, याबद्दल मी आपला भरपूर आभारी आहे आणि
पुढीलही आम्ही आपल्या वेळोवेळी बोलत जाऊ आणि आपल्याकडून मार्गदर्शन घेत जाऊ. आपण वेळ दिल्याबद्दल आभारी आहे. धन्यवाद. थँक्यू. आपणही मला इथं बोलून माझा मान सन्मान सत्कार केला, मला 2 शब्द बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो. धन्यवाद. तर हे होते गेवराईचे सरपंच मंगेश साबळे, 24 वर्षाचा तरुण. आज आपण त्यांना आपल्या स्टुडिओमध्ये बोलतं केलं आणि त्यांच्या भावना जाणून घेतल्या. दर्शक हो, समाजमुद्रा या विशेष सत्रामध्ये आपण पुढील कार्यक्रमात परत एका नवीन मान्यवराला बोलवणारच आहोत. तरी कुठेही जाऊ नका, बघत राहा फक्त राजमुद्रा न्यूज लाईव्ह. धन्यवाद. मनोरंजनाचं प्रबोधन, करमणुकीचं उद्बोधन, बातमी अचूक, माहिती बिनचूक. पाहत रहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह.